खालच्या बैठकीत त्यांच्या बैठकीमध्ये की आम्हाला निधी मिळत नाही. आता राष्ट्रवादीच्या मीटिंगमध्ये मी कसं काय असतं पण शकतो? पुणे पुणे महानगरपालिकेमध्ये थम्पिंग मेजॉरिटीनं भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे. भारतीय जनता पार्टी हा मित्रपक्ष आहे. त्याच्यामुळं जय पवार साहेब असतील, पार्थ पवार साहेब असतील, मुख्यमंत्री महोदयांशी बोलतील ना, किंवा सुनेत्रा यांनी मुख्यमंत्री महोदयांशी बोलतील. मनसेच्या मेळाव्यामध्ये सुद्धा राजू पाटील यांनी रवींद्र चव्हाण आणि महायुतीवरती आरोप केलेले पाहायला मिळते. एवढा मान दाखवू नका, तुमचे दादा रिक्षा चालवायचे तेव्हा आम्ही मर्सिडीजून फिरायचो. काय 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 तुमचे दादा तेव्हा रिक्षातून फिरायचे तेव्हा आम्ही मर्सिडी घेऊन फिरायचो. कोण पूर्वी रिक्षातनं फिरायचं? मी पण पूर्वी एसटीतनं फिरायचो. रिक्षा चालवायचं कशासाठी? कोणाबद्दल बोलतो? हे बघा, कोणाच्या परिस्थितीवर राजकारणात बोलू नये. आणि हे देखील काही लोकांनी अभ्यास केला पाहिजे, ज्याची आपण पात्रता ठरवतो तो कधी ना कधी आपला जर बॉस झाला तर मग किती त्रास होतो. त्याच्यामुळे राजकारणामध्ये कोणाची आर्थिक परिस्थिती काय, कोणाची आर्थिक परिस्थिती काय, कशाला बोललं पाहिजे ना. तत्वाशी भांडायचं. मी परवा देखील एका प्रसंगामध्ये सांगितलं की मला कोणाच्या घराण्याशिवाय किंवा घराण्याबद्दल किंवा त्यांच्यावर झालेल्या केसेसबद्दल मला विचारण्याची काही आवश्यकता नाही. मी रणांगणात घेऊन राजकारण खेळतो. त्याच्यामुळे हे आता ते रिक्षातनं फिरायचे, ते गाडीतनं काय फिरतात, हे असलं त्यांना लक्ष लाभ. धन्यवाद, शुभेच्छा. युबीटीच्या नाही, कोणाबरोबर करणार? युबीटी बरोबर. मी सांगितलं ना, दळवी साहेबांच्या बाबतीमध्ये जो काही गैरसमज झाला होता तो पालकमंत्री पदावरच झालेला होता. त्या संदर्भामध्ये तटकरे साहेबांनी तिचा निर्णय दिला होता. मुद्दा असा राहिला, त्या प्रोसिजरमध्ये मी होतोच ना. महेंद्र दळवींच्या कन्येचा फॉर्म आदल्या दिवशी विकास गोगावलेने 2:45 वाजता रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये येऊन मागे घेतला. दुसऱ्या दिवशी मी स्वतः परभणीच्या प्रचारामध्ये असताना मला मोबाईलवर बघायला मिळालं की युबीटीचे उमेदवार कसे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आले, त्यांच्यावर कोण कोण होते, मग काय पत्रकार परिषद झाली, मग रात्री कोण कुठं विमानानं गेले, हे मला नंतर कळलं. आता नंतर फक्त मला अजून हे कळलेलं नाही ते आता भाजपमध्ये जातात की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये जातात, हे फक्त मला कळलेलं नाही. तो फॉर्म घ्यायच्या प्रोसिजरमध्ये मी नव्हतो असं म्हटलं. पालकमंत्री पदावर तडजोड होती, तटकरेंची निवडणूक बिनविरोध झाली तर तर बिनविरोध पालकमंत्री जागा सोडण्याचा विषय बिनविरोधचा आणि काही नाही. जागा ज्यावेळी सोडली तर बघा, आमची मतं किती होती? सगळ्यात जास्त आमची शिवसेनेची मतं होती. आम्ही नेतृत्व मानतो. देवेंद्रजींनी आणि एकनाथ शिंदे साहेबांनी आम्हाला सांगितलं की बाबा असा असा निर्णय आहे. शिंदे साहेबांनी आदेश दिला, आम्ही सगळे शांत झालो. आम्ही तयारी केली, कसं मतदान पडणार आहे, कशा पद्धतीनं पडणार ह्याची सगळी तयारी केली. आणि अचानक मी परभणीला असताना कुठेही मला त्या प्रोसेसमध्ये विश्वासात घेतलेलं नव्हतं. मी ठामपणानं सांगतो ना, तुमच्या समोर सांगतोय. त्यामुळे त्या प्रोसिजरमध्ये कदाचित माझी आवश्यकता नसेल, त्याच्यामध्ये कुठं काय. पण सर, आता डिले का होतो त्याच्यामध्ये पालकमंत्री पदाच्या विषयावर? पालकमंत्रीपद जाहीर करणं हे सर्वस्वी अधिकार माननीय मुख्यमंत्री महोदयांना असतात आणि मुख्यमंत्री महोदय योग्य वेळी निर्णय घेतील. नाही, एखाद्या गुन्ह्याबाबत पोलीस तपास सुरू आहे, एखाद्या गुन्ह्याबाबत FIR दाखल झालेले आहेत. आता त्याच्यावर मी बोलणं योग्य ना, त्याच्यामध्ये कोणी जरी असले, कारण शेवटी FIR दाखल झाले तशी माहिती माझ्याकडे आहे. तिरंगी लढत झाली असते, तटकरे, दळवींची कन्या आणि बाळ, काय निकाल झाला तुम्हीच सांगा ना. माझ्या तोंडातनं वदवून घेऊन ब्रेकिंग करण्यापेक्षा तुम्हीच सांगा. तर दिल्लीतल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज दोन्ही ठाकरे बंधू जे आहेत ते मुंबईमध्ये एकत्र येतात. दिल्लीला पाठिंबा कुठं? मुंबईत ना. दिल्लीतल्या आंदोलनाला पाठिंबा, पण आंदोलन दिल्लीत आणि पाठिंबा मुंबईत ना. तर मुंबईत ना थोडा मोठा पाठिंबा आहे. ठीक आहे, ह्याच्यातनंच कळलं ना. आंदोलन दिल्लीला, पाठिंबा इकडून. आणि बरं किती दिवसानंतर? किती 22-25 दिवस झाले असतील ना. 22-25 दिवस झाले. तर रमेश म्हात्रे प्रकरणामध्ये जी काय पोलीस कारवाई करायची आहे ती 100% केलेली आहे. शिवसेनेचे जरी ते नगरसेवक असले तर त्यांना कुणीही पाठीशी घातलेलं नाही. आमची भावना देखील रमेश म्हात्रेंच्या प्रसंगाबाबत प्रचंड तीव्र आहे. पण माझी विनंती आहे डॉक्टरांना की शेवटी डॉक्टर हा असा घटक आहे
की ठीक आहे, त्या बाबतीतला तो प्रसंग दुर्दैवीच आहे, त्याचं समर्थन कोणी केलं नाही, पण त्यांच्या हातनं अनेक जीव वाचत असतात आणि अशा संपातनं काही अडचणी निर्माण होऊ शकतात. आणि म्हणून महाराष्ट्र शासनाच्या वतीनं मला देखील सगळ्या डॉक्टर लोकांना विनंती करायची आहे की शासनानं पूर्ण कारवाई करण्याचा त्या मात्रेंवर निर्णय घेतलेला आहे. त्याच्यामुळं असा आंदोलनाचा पवित्रा घेऊ नये. SIR चं जे आता राज्यभरात काम आहे, त्यामध्ये विशेषतः असं दिसतंय की सत्ताधारी पक्षाचे BLO जे आहेत ते कार्यालयामध्ये बोलवत आहेत नागरिकांना, तर कोकणात किंवा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दिसलं नाहीये, पण राज्यातील अनेक भागामध्ये दिसतंय आणि त्यांच्याशी सगळ्या गोष्टी जे आहेत, जी प्रोसेस आहे ती पूर्ण करतात. तुम्ही मंत्री आहात, यावरती काही नाही, ह्याच्यावर माझा का विश्वास नाही तुम्हाला सांगतो. कारण BLA म्हणजे पक्षाचे जे BLA करायचे आहेत SIR मध्ये, ते प्रत्येक पक्षाला मुभा दिलेली आहे ना करायला. आता रत्नागिरी जिल्ह्याचा जर विचार केला तर सगळ्यात जास्त BLA कोणाचे आहेत, तर शिवसेना पक्षाचे आहेत. 2 नंबरला BLA कोणाचे आहेत, भारतीय जनता पार्टीचे आहेत. मी आता कुठच्या पक्षाची नावं घेत नाही, त्यांचा सिंगल पण BLA नाही. ते तक्रार करण्याशिवाय पलीकडे काय करणार आहे. पण ते दिसतं असेल, सत्ताधारी जे BLA आहेत ते बोलवतात पक्षाच्या कार्यालयामध्ये लोकांना. आणि मुद्दा असा आहे, माझं म्हणणं त्याच्या पलीकडचं आहे. जर स्वतःची राजकीय ताकद आहे मग त्यांनी BLA द्यावेत ना. BLA ही जी सिस्टीम आहे ती BLO काही जर वेगळं करत असतील तर त्यांना जाब विचारण्यासाठीचीच आहे किंवा मदत करण्यासाठीचीच आहे. आता ज्यांच्या पक्षाचं अस्तित्व नाही, जे BLA देऊ शकत नाही, ते ह्या सगळ्या तक्रारी करतायत. आणि एखाद्या कार्यालय इथं झालं असेल तर त्याचा क्रायटेरिया आपण पूर्ण महाराष्ट्राला लागू शकत नाही. माझ्या मतदारसंघामध्ये माझ्या माहितीप्रमाणे कालपर्यंत 67% मॅपिंग झालं. बरोबर आहे. रत्नागिरी मतदारसंघातली MIDC जर आपण बघितली, MIDC मध्ये गेले 5 टर्म फक्त 58% मतदान होतं. पण काल ज्यावेळी आम्ही SIRच्या बाबतीमध्ये BLNची मिटिंग घेतली आणि BLOना फोन लावला तर त्यातली 30% लोक हे स्थलांतरित झालेली आहेत MIDCचे कर्मचारी असल्यामुळं. त्याच्यामुळे भविष्यामध्ये हा SIR झाल्यानंतर मिरजोळ्याच्या त्या बूथवर जे मतदान होईल ते 92-95% मतदान होणार. आम्ही जसं पर्टिक्युलरली SIR मध्ये आमच्या आता माझ्या विधानसभा मतदारसंघाचे BLA1 हे महेश महाप आहे, बरोबर आहे. आणि आमच्या 352च्या अगेन्स्ट आम्ही 750 BLA केलेले आहेत. आम्हाला मतदारांची काळजी, आमची काळजी नाही. बरं, काल कोणीतरी मला सांगितलं काही ठिकाणी विकास कामावर काही कुठची एक वाडी होती म्हणून आम्ही मतदार यादीत नाव घालणार नाही म्हणून सांगितलं. मी स्वतः त्यांना कन्व्हिन्स केलं, बाबा मतदान करू नका, मतदान आम्हाला घालू नका, पण मतदार यादीत तर नाव आणा. त्याच्यामुळे SIR मध्ये कुठं जर असं होत असेल चौकशी करतील ना. पण मला असं वाटतं की रत्नागिरी जिल्हा, सिंधुदुर्ग जिल्हा, रायगडमध्ये असं काय होत नाही. उलट जे BLO आजारी आहेत त्यांची आम्ही यादी बनवली. विचारायचं, बंड्या शेठ पण आहेत, बाबू शेठ पण आहेत, आणि आम्ही ती प्रशासनाला दिली की कोण अपंग आहे, कोणाच्या घरात कोणाला कॅन्सर झालेला, अशी यादी आम्ही बदलून घेतली BLOना सहकार्य म्हणून. त्याच्यामुळे BLOवर दबाव आणण्याचा प्रश्नच नाही. मला ते माहित नाही. मला एवढीच माहिती होती त्यांना मॅजेस्टिक कस्टडी झाली होती, त्यांना पोलीस कस्टडी झाली होती, त्याच्यानंतर जामीन झाला हे पण मला माहित नाही. काय कोर्टाच्या जे काय आदेश असतील त्या पद्धतीने होईल ना. उच्च न्यायालयाने त्याचा जामीन नाकारला. उद्या संपर्क पुकारला होता वैद्यकीय राज्यातल्या सगळ्या डॉक्टर्सनी, पण तो जामीन फेटाळला, रद्द केला वरती मुंबई हायकोर्टाने. मला ते माहित नाही. त्याच्यामुळे आताच बोलता बोलता म्हटलं की रायगडच्या पालकमंत्र्यांच्या बैठक संदर्भामध्ये आपली बैठक झाली असं म्हणतात. झालीच ना. पण मग आता नेमकं भरतशेठ गोगावले, मी भरतशेठ गोगावले साहेब आणि सुनील तटकरे साहेब यांची माझ्या ऑफिसमध्ये बैठक झाली. त्याच्यामध्ये सुनील तटकरे साहेबांनी समन्वयानं आणि भरतशेठ गोगावले साहेबांनी समन्वयानं काही गोष्टी करण्याचा निर्णय घेतला. त्याच्यामध्ये आजही मी सांगतो ना, शिवसेनेचा एक शिवसैनिक म्हणून, नेता नाही शिवसैनिक म्हणून, भरतशेठ गोगावले रायगडचे पालकमंत्री व्हावेत यासाठी मी ते 3 ते 4 वेळा माननीय फडणवीस साहेबांना देखील भेटलो, त्यांना देखील विनंती केली. आणि रायगडचं पालकमंत्रीपद हे भरत गोगावलेंनाच द्यावं ही आमची ठामपणानं मागणी आहे. आता नेमका चेंडू कोणाच्या कोर्टात आहे, आता तिला सुटेल काय? नाही, याच्यामध्ये निर्णय सुनेत्रा वहिनींनी घ्यायचा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा या सुनेत्रा वहिनी पवार आहेत, इकडे देवेंद्रजी आहेत आणि एकनाथ शिंदे साहेब आहेत. त्या तिघांनी मिळून घ्यायचा आहे निर्णय. म्हणजे मगाशी जर तुम्ही बोलला असं कधी त्यामध्ये दिशा समितीची बैठक झाली आणि त्यानंतर मिळालेली लिंक सुद्धा त्यांचा आरोप होता. आता दिशा समितीची मिटिंग पालकमंत्री म्हणून काही मी लावत नाही. दिशा समितीचे जे अध्यक्ष असतात त्याची मिटिंग लावतात, त्याची निमंत्रणं जिल्हा कार्यालयात देतात. परंतु दिशा समितीचा सगळ्यात महत्वाचा गाभा काय, तर
तर दिशा समिती म्हणजे जिल्ह्यामध्ये असलेल्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या जेवढ्या स्कीम आहेत त्याचा आढावा घेऊन त्याच्यामध्ये जर काही पूर्तता करायची असेल तर ती दिल्लीमधनं करून घ्यावी, हा त्याचा खऱ्या अर्थानं कॉन्सेप्ट आहे. त्याच्यामध्ये जिल्हा परिषदेमधनं डीपीसीची कामं मंजूर होत नाहीत, आमदार निधी हे त्या दिशा समितीला अपेक्षित आहे असं मला वाटत नाही. म्हणून मी म्हटलं की तटकरे साहेब हे आम्हाला देखील सिनियर आहे, त्याच्यामुळे तुम्ही जे तुमचा पण ड्यू रिस्पेक्ट, पण ते दिशा समितीला कृषी विभागानं तिथं काय केलं हे पत्रकार परिषदेमध्ये येऊन सांगतील असं मला वाटतं. त्या प्रत्येक लोकप्रतिनिधीला अशा कार्यक्रमाचं निमंत्रण मिळालंच पाहिजे, वेळेवर मिळालं पाहिजे, हीच भूमिका प्रत्येक लोकप्रतिनिधीची असते. आणि त्याच्यामध्ये भास्करराव जाधवांना जर उशिरा मिळालं असेल तर मी देखील पालकमंत्री म्हणून त्याच्यात लक्ष घालीन ना, तो अधिकार मला देखील आहे. सर, कोकणातील महायुतीतले दोन महत्वाचे नेते सुनील तटकरे आणि रामदासभाई कदम यांच्यात सध्या आरोप प्रत्यारोप आणि टीका टिप्पणी चालू आहे. त्याची म्हणजे काल सुद्धा त्यांनी टीका केली होती. रामदासभाईंनी त्याला प्रत्युत्तर देखील तटकरे साहेबांनी दिली. शिंदे साहेबांकडे याबाबत मी त्यांना सांगणार आहे असं देखील तटकरे त्यांच्या बाईटमध्ये म्हणालेले आहे. तुम्ही मला प्रश्न विचारताना काय विचारलं की कोकणातले दोन नेते, बरोबर आहे, ते नेते असल्यामुळं ते त्यांच्या वक्तव्यावर मला काहीच बोलायचं नाही. मी एक साधा सर्वसामान्य शिवसैनिक आहे एकनाथ शिंदे साहेबांचा, एक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते आहेत, एक शिवसेनेचे नेते आहेत. त्याच्यामुळं महायुतीमध्ये कुठेही संभ्रम निर्माण होणार नाही असं नेत्यांनी करावं, एवढीच माझी विनंती आहे. त्याच्यामुळं आता कोण काय बोललंय, आणि माझी मराठी भाषेचा जरी मंत्री असलो तरी मला ते समजत नाहीत. त्याच्यामुळं तसं दोन सिनियर नेत्यांनी एकमेकावर आरोप करायचे कितपत योग्य वाटतं सध्याच्या युगामध्ये? तुम्ही आता याचं उत्तर सिनियर आहेत, ह्याचं उत्तर दिलं तर नाही. आपण पण एक नेते असं आपण त्यांना बोलू शकता की नाही? मी परत एकदा सांगतो, मी कोकणाच्या नेत्याच्या कॉम्पिटिशन मध्ये पण नाही. ज्यांना कोणाला कोकणचं नेते व्हायचंय, अजून कोणाला महाराष्ट्राचं नेते व्हायचं, त्यांना अगदी लक्ष लाभ होऊ दे. मी एकनाथ शिंदे साहेबांचा एक सर्वसामान्य शिवसैनिक मंत्री म्हणून काम करतोय. मला या वादामध्ये पडायचं नाही. दोन्ही नेते आहेत, समजदार आहेत, आमच्यापेक्षा मोठी कारकीर्द त्यांची राजकारणात झालेली आहे. त्याच्यामुळं महायुतीच्या कार्यकर्त्यांना नेत्यांना अपेक्षित असलेलं ते करतील, एवढी माझी अपेक्षा आहे. कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात तटकरेंचा बिनविरोध निवड या संदर्भात तटकरेंना विचारणा केली असता ते म्हणाले की उदय सामंतांचे फार मोठे उपकार माझ्यावरती आहेत. त्याला माझा काय संबंध? की ज्या दिवशी उमेदवार जो भरला त्या दिवशी त्यांनी सांगितलं होतं की 4 तारखेला गुलाल उधळला जाईल. तर ते म्हणाले की मी पुन्हा एकदा स्पष्ट पद्धतीनं सांगतो, महेंद्र दळवी साहेबांच्या मुलीने कन्येनं जो फॉर्म भरलेला होता तो माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही मागे घेण्यामध्ये यशस्वी झालो. पण जे सन्माननीय उमेदवार इथनं मागे गेले त्यांचा माझा काडीमात्रही संबंध नाही. आणि मी आजही सांगतो की त्यांना मागे जायची गरज नव्हती, ते 15-20 मतामध्ये राहिले असते. त्याच्यामुळे एवढी एफर्ट्स त्यांच्यावर कुणी घेतले मला माहित नाही, आणि त्या पूर्ण प्रक्रियेमध्ये मी नव्हतो, हे मी स्पष्ट पद्धतीनं सांगतो. हे पण आम्ही त्यांना विचारलं की सामंतांनी सांगितलं की घेतलं माघार घेऊन त्यांना फार मोठं महत्व दिलं. म्हटलं महत्व देण्याची गरज नव्हती, त्यांनी मागे घेतली त्यांना. ते म्हणाले मी काय ते ऐकलं नाही की वाचलं नाही. तर मी आज परत सांगतो ना, पुन्हा एकदा मी सांगतो, तटकरे साहेबांबद्दल मला नितांत आदर आहे. ते पालकमंत्री असतानाच आम्ही राजकीय कारकीर्द करायचो. पण कोकण स्थानिक स्वराज्य संस्थेची जी निवडणूक आहे, ही स्वराज्य संस्थेची निवडणूक करत असताना माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी पुढाकार घेतला. त्याच्यामध्ये रायगडच्या पालकमंत्री पदाची चर्चा झाली, मी त्या बैठकीला होतो. या सगळ्या चर्चांती महेंद्र दळवी साहेबांच्या कन्येनं फॉर्म जो मागे घ्यायचा होता त्या संदर्भामध्ये आदल्या दिवशी हा फॉर्म मागे घेतला गेला. पण तो फॉर्म त्या दिवशी मागे घ्यायला घाई का होती हे मला दुसऱ्या दिवशी कळलं. त्याच्यामुळं इथल्या उमेदवारानं जो फॉर्म मागे घेतला त्याच्याशी माझा सुतरामही संबंध नाही. आणि मी आजही त्या गोष्टीवर ठाम आहे की माझ्या मतदारसंघातला एखादा असा फॉर्म मागे घेत असताना मला विचारलं पाहिजे होतं, माझ्याशी चर्चा केली गेली पाहिजे होती. याच्यामध्ये कार्यकर्त्यांचा मॉरल डाऊन होतो. म्हणजे मी काय महायुतीच्या विरोधात काय करणार नाही, पण एखादा उमेदवार बिनविरोध करत असताना मला सांगितलं असतं, मी काय नको म्हटलं असतं. पण ज्या लोकांनी त्या व्यक्तीच्या विरोधामध्ये 5 वेळा मला मतदान केलं, 5 वेळा माझ्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली, त्या लोकांना कन्व्हिन्स करायला पाहिजे ना. उद्या मी आमदार होणार म्हटल्यानंतर ताबडतोब ती सिस्टीम उरकून घ्यायची हे मला काहीच माहीत नव्हतं. आणि मी आजही मी रेकॉर्डवर सांगितलं तुमच्या, पण हे पण सांगितलं की तटकरे साहेबांबद्दल नितांत मला आदर आहे, परंतु ह्या प्रोसिजरमध्ये मी नव्हतो आणि मला कोणी घेतलं पण नाही. ते का घेतलं नाही हे त्यांनाच विचारलं पाहिजे, मला माहिती.